छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीज मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं 31 ऑगस्ट रोजी मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी निधन झालं। अवघ्या 38व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला। प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वीच कर्करोगाचं निधन झालं होतं। मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती, मात्र अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला आणि अखेर रविवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली। तिच्या निधनानंतर संपूर्ण मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्री हळहळली। नक्की कोण आहे प्रिया मराठे आणि प्रसिद्ध अभिनेते म्हणून ज्यांना ओळखले जाते ते प्रियाचे पती कोण आहेत आणि एकंदरीतच तिचा जीवन प्रवास कसा होता तेच आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। प्रिया मराठे हिचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी मुंबईतील ठाणे जिल्ह्यात झाला। मराठी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण घडले। प्रियाला बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती। पिझ्झा, पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडीचे पदार्थ होते। त्याचबरोबर ती आध्यात्मिकतेतही आस्था ठेवायची। 11वी मध्ये शिकत असताना प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली। मग नंतर अभिनयातील वाढते आकर्षण आणि आवड तिने करिअर म्हणून स्वीकारलं आणि नंतर मराठी मालिकेमधून अभिनयाची सुरुवात केली। 2005 साली या सुकांनो या मराठी मालिकेतून प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं। त्यानंतर 4 दिवस सासूचे, तू तिथे मी आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील त्यांच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले। विशेषतः तिच्या निगेटिव्ह भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला। मराठीनंतर हिंदी मालिकेमध्ये तिच्या प्रवासाची सुरुवात कसम से या मालिकेतील विद्या बाली या भूमिकेपासून झाली। पुढे पवित्र रिश्तामध्ये वर्षा आणि बडे अच्छे लगते हैं मध्ये ज्योती मल्होत्राच्या भूमिकांनी तिला घराघरात पोहोचवले। त्यानंतर साथ निभाना साथी या मालिकेत त्यांनी भावनी राठोड ही नकारात्मक पण ठसठशीत भूमिका साकारली होती। तसेच मराठी इतिहासावर आधारित स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्यांनी गोदावरीची भूमिका अतिशय उत्तम साकारली। तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिका या भूमिकेने त्यांची लोकप्रियता ही अधिकच वाढवली। तसेच मराठी हिंदी मालिकेबरोबरच नाटक क्षेत्रातही प्रिया तितकी सक्रिय होती। कोण म्हणतो टक्का दिला आणि अ परफेक्ट मर्डर यांसारख्या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर आपली छाप सोडली। पवित्र रिश्ता या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतने एकत्र काम केलं होतं, पण आज दोघंही हे कलाकार या जगात नाही। तर प्रियाचे पती देखील एक लोकप्रिय अभिनेते आहेत, शंतनू मोघे, जे स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घराघरात पोहोचले। तसेच 2021 मध्ये अभय ठाकूर दिग्दर्शित एग्निमा द फॉलन एंजल या लघु चित्रपटासाठी ते ओळखले जातात। तसेच ते बॉलिवूड अभिनेते श्रेयस तळपदे यांचे नातेवाईक देखील आहेत। प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी 24 एप्रिल 2012 रोजी विवाह केला। त्याचप्रमाणे निधनाच्या आधी 1 वर्षापूर्वीच प्रिया ही सोशल मीडियावर सक्रिय नव्हती। तब्बल 8 मराठी मालिका, 10 हिंदी सिरियल, 3 नाटकं आणि अनेक चित्रपट असा प्रिया मराठे यांचा अभिनय प्रवास हा मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा ठरलाय, पण आज ही अभिनेत्री आपल्यात राहिली नाही। प्रिया मराठे यांचा हा संपूर्ण जीवनपटाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।